हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी टेक अकॅडमी. तर मित्रांनो, आजचं हे लेक्चर मी तुम्हाला डीएसयू साठी घेऊन आलोय. डेटा स्ट्रक्चर युझिंग सी. तुम्हाला थर्ड सेमिस्टरला कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी हा सब्जेक्ट आहे. डीएसयू, डेटा स्ट्रक्चर युझिंग सी. तुम्हाला सेकंड सेमिस्टरला सी लँग्वेज होता, आता या सेमिस्टरला तुम्हाला डेटा स्ट्रक्चर युझिंग सी आहे. तर या सब्जेक्टमध्ये तुम्हाला काय काय बघायचं आहे ते सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊया. तर यामध्ये तुम्हाला पहिली गोष्ट तर MSBT डिप्लोमासाठी हा सब्जेक्ट आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी ब्रँचसाठी मी तुम्हाला हा शिकविणार आहे. के स्कीमसाठी लेटेस्ट स्कीम तुमची के स्कीम आहे ना, त्या के स्कीमचा तुमचा सब्जेक्ट आहे मित्रांनो. आणि फ्री तुम्हाला टीचिंग दिलेले जाणार आहे या पीजीटेक अकॅडमीवरती. त्यामुळे या अकॅडमीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा, कारण की या अकॅडमीवरती, या पीजीटेक अकॅडमीवरती चॅनलवरती तुम्हाला सर्व काही टीचिंगचे व्हिडिओज अपलोड केलेले जाणार आहेत. याची प्लेलिस्ट आपण बनवणार आहोत. एक C++ ची प्लेलिस्ट बनवणार आहोत आणि एक DSU ची प्लेलिस्ट बनवणार आहोत. आणि दोन्ही मध्ये आपण कंटेंट अपलोड करणार आहोत. प्रत्येक MSBTच्या सिलेबस नुसार मी तुम्हाला शिकवणार आहे, ना की MSBTच्या सिलेबसच्या बाहेरचं. MSBTच्या सिलेबस नुसार तुम्हाला डाटा स्ट्रक्चर युझिंग सी मी तुम्हाला सगळं शिकवणार आहे. त्यातल्या खूप सारे टेक्निक्स तुम्हाला शिकवणार आहेत, त्यातल्या खूप सारे तुम्हाला प्रोग्राम शिकवणार आहेत. आणि प्रोग्राम थ्रू डाटाला कसं मॅनेज करायचं C++च्या द्वारा ते तुम्हाला सांगणार आहे. डीएसयूचा अर्थ काय मित्रांनो? डेटा स्ट्रक्चर युझिंग सी. डीएसयू का म्हणून हे केलं जातंय मित्रांनो? डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिथम तुम्हाला माहिती का? डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिथम, DSA. तुम्हाला मायक्रोसॉफ्ट, गुगल सारख्या कंपन्याच क्रॅक करायला डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिथम्स तुम्हाला लागते मित्रांनो. त्यामुळे डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिथमचे कन्सेप्ट शिकायचे म्हणल्यावर ते डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिथम थोडक्यातच DSU सारखंच समजून घ्या मित्रांनो. फक्त इथं काय युझिंग सी आपण करणार आहोत. तिथं DSU मध्ये कोणती पण प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्हाला युज करायचं ती. फक्त इथं MSBT नी काय सांगितलं आपल्याला? DSU युझिंग सी, डेटा स्ट्रक्चर युझिंग सीच करा म्हणलेलं आहे. आपल्या MSBT डिप्लोमाच्या सिलेबस नुसार आपल्याला थर्ड सेमिस्टरला तेच शिकायचं आहे. मग जे MSBT ने दिले तेच आपण शिकणार आहोत मित्रांनो. DSU मित्रांनो, DSU मध्ये काय शिकायचं आहे आपल्याला? डेटा स्ट्रक्चर इन सी. DSUचा अर्थ डेटा स्ट्रक्चर इन सी. याच्याद्वारा तुम्हाला काय समजून येते की डेटाचं स्ट्रक्चर बनवायचं आहे आपल्याला. सीचा हे करून स्ट्रक्चर बनवायचे म्हणजे काय करायचंय? डेटाला कसं हँडल करायचं, डेटाला इफिशियंट वेनी कसं ऍक्सेस करायचं, हे सर्व तुम्हाला बघायचं आहे, करायचं आहे. तर डेटा स्ट्रक्चर मध्ये आपल्याला डेटा, मित्रांनो तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतो. एक बुक शेल्फ आहे, एक बुक शेल्फ आहे, एक बुक शेल्फ आहे. त्यामध्ये बुक्स अशा वाकड्या तिकड्या ठेवलेल्या आहेत, कशा अशा वाकड्या तिकड्या बुक्स ठेवलेल्या आहेत. आणि एक बुक शेल्फ आहे, त्यामध्ये स्ट्रेट बुक्स अशा सर्व ठेवलेल्या आहेत. आणि सर्व बुक्स त्यांच्या हाईटीनुसार ठेवलेले आहेत. लार्ज हाईटीवाले इकडं, त्यानंतर त्याच्याहून छोट्या हाईटीवाले इकडं. एक स्ट्रक्चर फॉलो केलेलं आहे, एक बुक्स ठेवण्याचं स्ट्रक्चर फॉलो केलेलं आहे. कमी हाईटीवाले इकडं. आणि इथं काय केलेलं आहे? बुक्स कसे बी आडव्या उभ्या अशा कशाही ठेवलेल्या आहेत. तर मित्रांनो, डेटा, आपला जो डेटा राहतो, जो की प्रोग्रामिंगचा जो की डेटा राहतो आपला, डेटा एक व्हॅल्युएबल थिंग आहे. डेटा एक व्हॅल्युएबल हे आहे. आज डेटा कोण्या जागी नसतो, प्रत्येक ठिकाणी डेटा तुमचा असतो मित्रांनो. तर ते डेटाला एका स्ट्रक्चर्ड वेनी अरेंज करणं, प्रोग्रामिंग लँग्वेजचा यूज करून, DSU युझिंग सी प्रोग्रामिंग लँग्वेजचा यूज करून डेटा स्ट्रक्चरला इफिशियंट वेनी ऍक्सेस करणं, इफिशियंट वेनी मॅनेज करणं, ते आपल्याला DSU द्वारा शिकायचं आहे. तर हे तुम्हाला चांगलं दिसत आहे का? आता तुम्हाला ह्याच्यामध्ये या बुक शेल्फ मध्ये, या बुक शेल्फ मध्ये तुम्हाला कोणती बुक हुडकायची आहे? सपोज प्रोग्रामिंग इन सी ची बुक हुडकायची आहे, तर तुम्हाला सी ची बुक हुडकायला इथं खूप वेळ लागेल, तुम्हाला फाइंड आउट करायला खूप अवघड जाईल. पण जर तुम्ही एका स्ट्रक्चर्ड वेनी मॅनेज केली, समजा इथं सर्व प्रोग्रामिंगच्या बुक ठेवल्या, इथं सर्व थिअरीच्या बुक ठेवल्या, इथं सर्व प्रॅक्टिकलच्या बुक ठेवल्या, तर तुम्हाला कळून जाईल ना सी ची बुक कुठे या सेक्शन मध्ये आहे, इथं या ठिकाणी आहे, ना की इथं, ना की इथं. तर एका स्ट्रक्चर्ड वेनी डेटाला अरेंज केलेला आहे, म्हणूनच तुम्हाला समजेल की इथं डायरेक्ट इथं बुक आहे. तर असंच मित्रांनो, डायरेक्ट डेटाला एका स्ट्रक्चर्ड वेनी मॅनेज करणं, एका डेटाला स्ट्रक्चर वेनी अरेंज करणं. जर ते अरेंज केलं तर ते ऍक्सेस करण्यासाठी इफिशियंट जातो, ते ऍक्सेस करण्यासाठी इफिशियंट जातो. आणि ते ऍक्सेस करण्यासाठी इफिशियंट गेला का, मग त्याच्यामध्ये आपला खूप सारा टाइम वाचतो, त्याच्यामध्ये एफर्ट्स वाचतात आपले. तर हे शिकण्यासाठीच आपल्याला MSBT DSU हा सब्जेक्ट या सेमिस्टरसाठी दिलेला आहे. तर मित्रांनो, या DSU सब्जेक्ट मध्ये मी तुम्हाला काय करणार आहे? फ्रीली टीचिंग देणार आहे, फ्री मध्ये टीचिंग देणार आहे, फ्री मध्ये गायडन्स असणार आहे. आणि प्रिव्हियस इयर MSBT चे क्वेश्चन पेपर्स तुम्हाला
सॉल्व्ह करून दिलेलं जाणार, त्याच्यावरती अनालिसिस दिलेलं जाणार. व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा, आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्याच्यावरती महत्त्वाचे अपडेट्स येत राहणार. चला आता आपण नोट्स बद्दल चर्चा करूया. याच्या नोट्स आणि काय काय तुम्हाला या सेमिस्टरला शिकायचं आहे. तर यामध्ये तुम्ही बघत असताना हे तुमचा थर्ड CO3K म्हणजे कम्प्युटर थर्ड इयर साठी, थर्ड सेमिस्टर साठी, के स्कीम साठी हा थर्ड सेमिस्टरचा सिलेबस आहे. सब्जेक्ट थोडक्यात म्हणू का, या ह्याच्यात तुम्हाला टोटली 4 थेअरी विषय आहेत. त्यापैकी 2 मी तुम्हाला घेणार आहे, DSU आणि OOP. तर DSU या सब्जेक्ट मध्ये बघणार आहे. OOP साठी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आता DSU या लेक्चर मध्ये चर्चा करणार आहे. जर OOP चा लेक्चर बघितला नसेल तर ते लेक्चर बघून घ्या, त्यामध्ये OOP चं तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे. 30 मार्क्सची तुमची युनिट टेस्ट होणार, 70 मार्क्सची तुमची थेअरी एक्झाम होणार, टोटल 100 मार्क, टोटल 100 मार्क तुमच्यापैकी. त्याच्यापैकी तुम्हाला 40 घेणं पडतं. ते 40 कंपल्सरी घेणं आहे. कारण का 40 जर तुम्ही नाही घेतले तर यामध्ये तुमची ATKT लागून जाईल. ATKT म्हणजे तुमचा हा सब्जेक्ट DSU सब्जेक्ट बॅक लागून जाईल. मित्रांनो, जर तुम्ही आपल्या अकॅडमीला पहिल्यापासूनच फॉलो केलं तर तुमचा चुकून सुद्धा हा सब्जेक्ट बॅक राहणार नाही. यामध्ये तुम्हाला काय आहे माहिती का, एक्सटर्नल आहे, एक्सटर्नल यामध्ये आहे, यामध्ये एक्सटर्नल आहे, यामध्ये एक्सटर्नल आहे, यामध्ये नाही, यामध्ये इंटरनल आहे. एक्सटर्नल तुम्हाला 3 सब्जेक्टला आहेत बघा. टोटल 175 मार्क्सला हा युनिट आहे आणि हा 200 मार्कला युनिट आहे. टोटल जास्त वेटेज आहे ह्या 2 युनिटला, तरी टेन्शन घेऊ नका. मी हे युनिट आणि हे सब्जेक्ट आणि हे सब्जेक्ट घेणार आहे. हे 2 सब्जेक्ट मी घेणार नाही या सेमिस्टरला, तेवढा माझ्याकडे टाइम नाही मित्रांनो. मला सुद्धा खूप काम आहेत आणि फ्रीलीच तुम्हाला हे सर्व मॅनेज करणं खूप अवघड जात आहे. त्यामुळे मी तुम्हाला नोट्ससाठी चार्जेस घेणार आहे. या बरीच मी नोट्ससाठी चार्जेस घेणार आहे. मी C लँग्वेजचा कोर्स तुम्हाला फ्रीली अवेलेबल करून दिल, तर त्याचे नोट्स तुम्हाला फ्रीली अवेलेबल करून दिल ते, आणि खूप चांगला प्रतिसाद मला त्या C लँग्वेजच्या कोर्सला भेटला. आता हे 2 कोर्स मी तुम्हाला लॉन्च केलेले आहेत. तर हे 2 कोर्स तुम्हाला फ्रीली हे करून देत आहे. कुणी तुम्हाला फ्रीली देणार नाही मित्रांनो. फ्रीली तर कुणी कुणाच्या फुकट तर कुणी कुणाच्या पायाचा काटा सुद्धा काढत नाही मित्रांनो, हे तर तुम्हाला माहिती आहे. तर यासाठीच आपण चार्जेस घेतलेले आहेत. विजिटेक अकॅडमीचे चार्जेस आहे 29 रुपीज पर युनिट. इच युनिटसाठी तुम्हाला 29 रुपीज पे करावे लागतील. मी एक नंबर देईन, तर त्या नंबरवरती तुम्हाला ती डिटेल्स पाठवायची आहे. तुमच्या पेमेंटचा स्क्रीनशॉट, तुमचं हे सर्व तुम्हाला त्याच्यावरती पाठवायचं आहे आणि पेमेंट तुम्हाला स्कॅनर थ्रू करायचे आहे. मी स्कॅनर पाठवीन आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती. जर तुम्ही व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलं नसेल तर लवकर जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे व्हॉट्सअप चॅनलची, ते व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून घ्या. त्या व्हॉट्सअप चॅनलवरती मी स्कॅनर पाठवणार. त्या स्कॅनरवरती तुम्हाला पे करायचं आहे आणि पेमेंट केलेलं स्क्रीनशॉट, UTR नंबर सगळीट, UTR नंबर दिसाय पाहिजे त्याच्यात. UTR नंबर दिसला की मग ते पेमेंट केलेलं स्क्रीनशॉट तुम्ही आपल्या ह्याच्यावरती, मी एक नंबर तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन, त्या नंबरवरती तुम्हाला ते स्क्रीनशॉट आणि तुमची कोणत्या युनिटचे तुम्हाला नोट्स पाहिजे त्या युनिटचं नाव, तुमचं पूर्ण नाव आणि तुमचा फोन नंबर, ज्या की तुमच्या फोन नंबरवरती मी ते नोट्स शेअर करीन. तो वाला व्हॉट्सअप फोन नंबर तुम्ही मला शेअर करायचा. तुम्ही मला त्यावरती मेसेज करायचा आहे. मी जे नंबर देईन हे सर्व डिटेल्स तुम्ही मला शेअर करायची. त्यानंतर मी तुमच्या त्या व्हॉट्सअप नंबरवरती 24 तासात 24 आवर्स मध्ये मी तुम्हाला त्या नोट्स तुम्हाला शेअर करून देईन. तर हे तुम्हाला समजेल पीजीटेक अकॅडमीचं. मित्रांनो, इथं मी 50 रुपीज पर युनिट ठेवणार होतो, पण मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांची कमेंट्स आली किंवा मला मेसेज आले की डायरेक्ट एवढे फीस खूप 5 युनिटसाठी जास्ती होईल 50 रुपये म्हणून. त्यामुळे 29 रुपीज ही खूप विचार करून फीस ठेवलेली आहे मित्रांनो. 29 रुपीज ही काही जास्ती फीस नाही तुमच्यासाठी. कारण मित्रांनो तुम्हाला माहिती C++ आणि DSU हे दोन्ही सब्जेक्ट, DSU अवघड आहेत. हे MSBTच्या अनुषंगाने दोन्ही सब्जेक्ट अवघड आहेत आणि मी तुम्हाला ते शिकविणार आहे या सेमिस्टरला. आणि each युनिट मी चार्जेस करणार आहे. म्हणजे युनिट 1 साठी 29 रुपीज, युनिट 2 साठी 29 रुपीज, युनिट 3 साठी 29 रुपीज, जेवढे पण युनिट आहेत तेवढ्यासाठी मी 29 रुपीज चार्ज करणार आहे प्रत्येक युनिटच्या नोट्ससाठी. त्या नोट्समध्ये तुम्हाला IMP सर्व भेटून जातील, फुल गायडन्स भेटून जाईल तुम्हाला. कमेंट वरती क्वेरीज तुमचे सॉल्व्ह केल्या जातील. कमेंटमध्ये तुम्ही क्वेरी विचारायच्या, मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईन. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स तुम्हाला सॉल्व्ह करून दिले जातील, म्हणजे त्यावरची अनालिसिस करून दिलं जाईल. MSBTच्या अकॉर्डिंगली सर्व पॉईंट्स कव्हर केलेले जातील त्या नोट्समध्ये. हे माझा शब्द आहे मित्रांनो, MSBTच्या बाहेरचं काहीच नसेल. MSBTच्या आतलं सर्व काही तुम्हाला शिकवलं जाईल त्या नोट्समध्ये. जो MSBTचा सिलेबस आहे DSUचा, आणि ते सिलेबस वरती चर्चा करणार आहोत. कोणते कोणते युनिट्स आपल्याला DSU मध्ये शिकायचे आहेत ते सर्व आपण बघणार आहोत. तर MSBTचा जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसनुसारच मी तुम्हाला शिकवणार आहे. तर 29 रुपीज का ठेवली मी तुमचं याचं कारण सांगतो मित्रांनो. मी
बाकीचे जर कोचिंग क्लासेस बघितले तर 2,000 2,500 तुम्हाला पे करण्यासाठी लावते. तुम्हाला 2,000 रुपये 2,500 रुपये तुम्हाला पे करण्यासाठी लावते एका एका सब्जेक्टसाठी. मित्रांनो, मी तुम्हाला जे टीचिंग फ्री देत आहे, एक तर मी तुम्हाला टीचिंग फ्री देत आहे, त्यानंतर त्याचं गायडन्स फ्री देत आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स IMP क्वेश्चन्स सांगत आहे, आणि फक्त एवढं सगळं मी एवढं सगळं 29 रुपीज मध्येच देत आहे. नोट्स सुद्धा 29 रुपीज मध्येच देत आहे. म्हणजे कसं, नोट्स जर तुम्ही बाय केल्या युट्यूबवरती तर आपले लेक्चर्स फ्रीली अवेलेबलच राहतील सगळ्यांसाठी. फक्त नोट्स तुम्हाला ज्यांनी बाय केल्यात त्यालाच मी शेअर करणार आहे. आणि मित्रांनो, तुम्ही म्हणता सर तुम्ही डायरेक्ट काय करतो, युट्यूबवरती तुम्ही नोट्स द्वारा शिकताव, PDF द्वारा शिकताव, असं तुम्ही तुमच्या मनात असेल. तुम्ही जर C लँग्वेज आपली फॉलो केली असेल, तुम्हाला माहिती असेल की मी नोट्सचाच वापर करून डायरेक्ट PDF ओपन करतोय युट्यूबवरती आणि ते शिकवितोय, तर ते तुम्हाला माहितीच असेल. तुम्ही म्हणता सर आम्ही तिथून बघून लिहिता. मित्रांनो, लईचा मजाक करू नका, कारण लईचा मजाक हा तुम्हाला खूप भारी पडणार आहे. कारण की या सेमिस्टरला तुम्हाला लिहिण्यासाठी थोडं लोड नसणार आहे. तुमच्या मॅन्युअल झाल्या, तुमच्या असाइनमेंट झाल्या, तुमचा वर्कलोड खूप सारा येत राहते या सेमिस्टरसाठी. जर तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट करायला सांगितले किंवा टीचर्सने तुम्हाला एक्स्ट्रा वर्क्स दिले करून आणाय, खूप सारे टीचर्स असाइनमेंट्स देतात, खूप सारे टीचर्स मॅन्युअल लिहून आणायला सांगतात, मॅन्युअल म्हणजे पेजेस ऍड करायला सांगतात. हे सर्व टीचर्स तुमचे कॉलेजचे टीचर्स करायला सांगतात. आणि मित्रांनो, तुम्हाला हे सगळं लिहिण्यातच तुमचा एवढा वेळ जाते ना. आणि आधीच सेमिस्टर छोटा असतंय. सेमिस्टर मध्ये बघूच तर तुमचे एक्झाम्स येऊन जाते. युनिट टेस्ट 1 येऊन जाते बघूच तर, युनिट टेस्ट 2 येऊन जाते बघूच तर, आणि फायनल एक्झाम सुद्धा तुमच्या लगेच येऊन जातात. तर मित्रांनो, या नोट्स तुम्ही जर घेतल्या तर मी तुम्हाला ते डायरेक्ट व्हॉट्सअपवरती शेअर करणार आहे. त्यानंतर तुम्ही त्याची प्रिंट आउट काढून घ्या. प्रिंट आउट काढून घेतल्यानंतर तुम्ही ते वाचत बसा. मग प्रिंट आउट काढल्यावर तुम्ही कधीही वाचू शकता. ना की तुम्हाला ते मोबाईलवर बघून लिहायचं टेन्शन, ना की तुम्हाला काही दुसरं टेन्शन. डायरेक्ट प्रिंट आउट काढून घ्यायची आणि वाचत बसायचं. आणि तुम्हाला ह्या नोट्स शेअर करता येणार नाहीत, कारण की मित्रांनो, मी तुमचा जो फोन नंबर राहणार आहे त्याचा वॉटरमार्क मी तुमच्या PDF वरती टाकून देणार आहे. आणि जर तुम्ही शेअर केल्या आणि मला जर तुमचा फोन नंबर तिथे दिसला शेअर केलेला, तर मी तुमच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार आहे मित्रांनो. तर होप की तुम्हाला समजलं असेल. तर चला, तर आपण आता या DSU सब्जेक्ट मध्ये कोणते कोणते युनिट्स आपल्याला शिकायचे आहेत. टोटल 6 युनिट आहेत. कोणते कोणते युनिट्स आपल्याला शिकायचे आहेत या सेमिस्टरसाठी, चला तर ते बघून घेऊ. जर व्हॉट्सअप चॅनलची लिंक व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जॉईन करा. तिथं नोट्स बाबत इन्फॉर्मेशन येऊन जाईल. जेव्हा मी नोट्स ऑफिशियल करीन तेव्हाच मी नोट्स देणार आहे. आणि मी नोट्स ऑफिशियल केव्हा करणार आहे माहिती का, जेव्हा मी माझा पहिला युनिट ह्या अकॅडमीवरती शिकून झाल्यावर, पहिला युनिट ह्या युट्यूब चॅनलवरती शिकवून झाल्यावर मी तुम्हाला नोट्स ऑफिशियल करून देणार आहे. ऑफिशियल केलं की मग ते तुम्हाला बाय करता येणार आहे. तर तुम्हाला बाय करता येणार नाहीत त्या नोट्स. मी तुम्हाला नंबर्स, त्याची डिटेल्स तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती देणार आहे. व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये, तिथं तुम्ही जॉईन करून घ्या. चला, तर आपण आता कोणते युनिट DSU मध्ये शिकायचे आहे ते बघूया. लेट्स गो. तर फ्रेंड्स, DSU डेटा स्ट्रक्चर युजिंग C याचा सब्जेक्ट कोड आहे 313301. आणि एवढ्या ब्रँचेससाठी हा सब्जेक्ट आहे. खूप साऱ्या ब्रँचेससाठी सब्जेक्ट आहे हा MSBTच्या दृष्टिकोनाने. थर्ड सेमिस्टरचा हा सब्जेक्ट आहे. डाटा स्ट्रक्चर युजिंग C. ह्याचा कोर्स कोड तुम्ही बघू शकता. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल की एवढ्या ब्रँचेससाठी हा कोर्स लागू आहे आणि एवढ्या ब्रँचेससाठी एवढं आपण केलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला टोटल 6 युनिट आहे. वास्ट सिलेबस आहे याचा. मला याचं खूप लेंथी सिलेबस आहे, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी कव्हर करून घेईन. युनिट 1 मध्ये आपल्याला डेटा स्ट्रक्चर इंट्रोडक्शन शिकायचं आहे. डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय, म्हणजे डेटाला एका स्ट्रक्चर्ड वेनी कसं ऑर्गनाइज करायचं, जेणेकरून आपण त्याला सोप्या पद्धतीने ऍक्सेस करू शकता. जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की 2 बुक शेल्फ असतात. एका बुक शेल्फ मध्ये अशा तशा बुक्स ठेवलेल्या असतात, आणि एका बुक शेल्फ मध्ये बरोबर एका सिक्वेन्सनी प्रोग्रामिंगच्या एका साईडला, थिअरीच्या एका साईडला, प्रॅक्टिकलच्या एका साईडला ठेवलेले असतात. हे तुम्हाला एक्झाम्पल दिलं मी. त्यामध्ये तुम्हाला डेटा जर ठेवला, आपण बुक्स जर ठेवल्या तर ऍक्सेस करण्यासाठी इफिशियंट राहते. म्हणून आपल्याला डेटा स्ट्रक्चर शिकायचं आहे. हे सर्व तर तुम्हाला झालं. याच्यामध्ये पहिल्या युनिट मध्ये नीड ऑफ डेटा स्ट्रक्चर शिकायचे, ऍबस्ट्रॅक्ट डेटा टाइप शिकायचे आहे, त्याचे डेफिनेशन्स शिकायचे आहेत. डेटा स्ट्रक्चर मध्ये लिनियर आणि नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर शिकायचं आहे. डिलिशन, ट्रायव्हर्सिंग, मर्जिंग, इन्सर्शन हे ऑपरेशन्स डेटावरती शिकायचे आहेत. पहिल्या युनिटचा एवढा भाग आहे.
सर्चिंग आणि शॉर्टिंग. मित्रांनो, सर्चिंग म्हणजे काय, डेटाला सर्च करायचं कसं इफिशियंट वेने, आणि शॉर्टिंग डेटाला शॉर्ट करायचं कसं, असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये शॉर्ट कसं करायचं ते आपल्याला शिकायचं. त्यामध्ये लिनियर सर्च आणि बायनरी सर्च हे दोन महत्वाचे मेथड्स आहेत. त्या मेथड्स आपल्याला बघायचे आहेत, टेक्निक्स आपल्याला बघायचे आहेत. शॉर्टिंग, डेटा सेटला शॉर्ट कसं करायचं ऑर्डर मध्ये, बबल शॉर्ट, सिलेक्शन शॉर्ट, मर्ज शॉर्ट, क्विक शॉर्ट, रॅडिक्स शॉर्ट असतंय, इन्सर्शन शॉर्ट असतंय. तर रॅडिक्स शॉर्ट तुम्हाला या सिलेबसला नाही काय की रॅडिक्स शॉर्ट सुद्धा राहते. तर हे सर्व शॉर्टिंगच्या मेथड्स आपल्याला बघायचे आहेत. लिंक लिस्ट बघायचे आहे मित्रांनो तुम्हाला हे लिंक लिस्ट हे सर्व खूप अवघड वाटत असेल, पण मित्रांनो खूप सोपं आहे. लिंक लिस्ट वगैरे हे सर्व खूप सोपं आहे. आणि लिंक लिस्ट हे डाटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिथम्स मध्ये तुम्ही पाहिलं असेल. लिंक लिस्ट तुमचे ग्राफ, ट्रीज हे सर्व खूप जागी तुम्ही ऐकलं असेल. तर ते सर्वच तुम्हाला शिकायचं आहे या डेटा स्ट्रक्चर मध्ये. मित्रांनो, तुम्ही या डेटा स्ट्रक्चर वरती जर फोकस केलं तर तुम्हाला मोठ्या टेक कंपनीज जसं की मायक्रोसॉफ्ट, गुगल याच्यावरती तुम्हाला हे बेसिक जर तुम्ही आता शिकून गेला डिप्लोमाला, त्यानंतर तुम्ही डिग्रीला जाताना तुम्हाला मायक्रोसॉफ्ट, गुगल सारख्या कंपनीज मध्ये जर जायचं असेल, तिथं तुम्हाला डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिथम्स विचारले जातात. हे बबल शॉर्ट, सिलेक्शन शॉर्ट हे काय, हे सुद्धा अल्गोरिथम्सच आहेत. हे सुद्धा एक प्रकारच्या अल्गोरिथम्सच आहेत. डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिथम्सच म्हणलं तर या सब्जेक्टला काही हरकत नाही. हा सब्जेक्टच डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिथम्स वर बेस आहे असं समजून घ्या. त्यानंतर डिफरन्स बघायचा आहे, स्टॅटिक मेमरी आणि डायनामिक मेमरी अलोकेशन मध्ये डिफरन्स बघायचा आहे, महत्वाचा डिफरन्स आहे. टर्मिनॉलॉजीज बघायच्या आहेत, नोट्स काय राहतात, एम्प्टी नोट्स, नल पॉइंटर काय राहतात, लिनियर चार्ट, लिनियर लिस्ट, डबल लिस्ट, सिंगल लिस्ट हे सर्व लिस्ट, लिंक लिस्ट बघायचे आहेत आपल्याला, सर्व लिस्ट बघायचे आहेत, डिलिशन ऑफ नोड्स बघायचे आहेत, त्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ लिंक लिस्ट बघायचे आहेत. हे सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत मित्रांनो युनिट नंबर 3 मध्ये. त्यानंतर युनिट नंबर 4 मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, स्टॅक. स्टॅक काय राहतो हे बघायचं आपल्याला मित्रांनो. एक स्टॅक म्हणजे एक थोडक्यात एक डेटा अरेंज केलेला डेटा असं समजून घ्या. त्या तुम्हाला हे युनिट शिकवताना मी तुम्हाला क्लिअर करून टाकेन. अरेंज केलेला डेटा त्याला स्टॅक म्हणतात. त्या स्टॅक मध्ये आपण पुश करू शकतो, पुल करू शकतो. पुश पुल हे ऑपरेशन्स आहेत त्या स्टॅक वरचे. स्टॅक फुल झाला, स्टॅक ओव्हरलोड झाला, स्टॅक एम्प्टी झाला, स्टॅक अंडरफ्लो झाला, हे सर्व आपल्याला कन्सेप्ट शिकायचे आहे. अरे शिकायचं आहे, रिप्रेझेंटेशन युजिंग लिंक लिस्ट, ऍप्लिकेशन ऑन स्टॅक शिकायचे आहेत आपल्याला. त्यानंतर इनफिक्स, प्रीफिक्स आणि पोस्टफिक्स याचे 6 मार्काचे गणित येतात मित्रांनो. 70 मार्काच्या पेपर मध्ये 6 मार्काची गणित, 6 मार्काचे प्रॉब्लेम्स तुम्हाला येत राहतात या स्टॅक सब्जेक्ट स्टॅक युनिट मधून. इथपर्यंत तुम्हाला समजलं मित्रांनो, सर्व बेसिक तुम्हाला समजत आहे. त्यानंतर क्यू म्हणजे एक लाईन, थोडक्यात लाईन समजून घ्या. क्यू मध्ये एडीटी, ऍब्स्ट्रॅक्ट डेटा टाइप बघायचा आहे. त्यानंतर रिप्रेझेंटेशन, मेमरी रिप्रेझेंटेशन क्यूचं कसं आहे, लिनियर क्यू, सर्क्युलर क्यू, डबल एंडेड क्यू, प्रायोरिटी क्यू, इन्सर्ट डिलीट क्यू मध्ये इन्सर्शन डिलीशन ऑपरेशन्स कसे परफॉर्म करायचे, ऍप्लिकेशन्स क्यू वरती कोणते हे सर्व बघायचं आहेत. आणि लास्ट इन बट नॉट द लिस्ट हा ट्रीज युनिट च्या टर्मिनॉलॉजी, ट्रीजची डिग्री, ट्रीजची नोट, ट्रीजच्या लेवल्स, ट्रीजचे सर्व कन्सेप्ट आपल्याला बघायचे. ट्रीज पाथ, ट्रीज अँसेस्टर्स, ट्रीज डेन्सिस आणि बीएसटी बायनरी ट्री ट्रायव्हर्सल, बीएसटी हे सर्व आपल्याला बघायचे आहे. जनरल ट्री, बायनरी ट्री हे सर्व ट्रीचे टाइप्स आहेत, ते टाइप्स घ्यायचे आहेत. पोस्ट ऑर्डर ट्रायव्हर्सल हे सर्व बघायचे आहेत. आणि एक्सप्रेशन्स ट्री आणि हिप ट्री याची एपी हिप ट्री हे सर्व महत्वाचे कॉन्सेप्ट आपल्याला बघायचे आहेत या सब्जेक्ट थ्रू. तर यामध्ये इच युनिट साठी किती वेटेज आहे ते बघूया. प्रत्येक युनिट साठी किती वेटेज दिलेला आहे त्यांनी ते आपण बघूया. हे पहा मित्रांनो, टोटल 6 युनिट आहेत. त्यामध्ये पहिला युनिट खूप कमी मार्काला दिलेला आहे. हा जो इंट्रोडक्शन टू डाटा स्ट्रक्चर आहे का, हा युनिट खूप कमी मार्काला दिलेला आहे, 4 मार्काला दिलेला आहे. त्यानंतर सर्चिंग आणि शॉर्टिंग हा 12 मार्काला युनिट दिलेला आहे, खूप चांगला मार्काला युनिट दिलेला आहे. लिंक लिस्ट टोटल लिंक लिस्ट आणि ट्रीज हे दोनच कन्सेप्ट, हे दोन हे 6 मार्काला दिलेले आहेत मित्रांनो. सॉरी 16 मार्काला दिलेले आहेत, 16 मार्काला हे दिलेले आहेत. स्टॅक आणि क्यू हे तुम्हाला 12 आणि 10 मार्काला दिले आहेत. हे तुम्हाला वेटेज तुम्हाला समजून घ्यायला असेल मित्रांनो. इथपर्यंत मला आपलं सर्व समजलं असेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. यावरती टीचिंगचे व्हिडिओज येणार राहतील, महत्वाचे व्हिडिओज आणखीन येत राहतात. MSBT रिलेटेड सुद्धा येत राहतात. तुमचा रिझल्ट सुद्धा लवकरच लागून जाईल. युनिट टेस्ट 1 सुद्धा तुमची लवकरच येऊन जाईल.
तर माझ्याकडे जास्ती शब्द नाहीत बोलायला, कारण की आपण नवीनच युनिट सुरू केलेले आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद आपल्याला सी लँग्वेजला भेटला आहे. जरी तुम्ही सी लँग्वेजला आपल्याकडे नव्हतात, तुम्हाला सी लँग्वेजचा तुम्हाला कुठंच ट्युशन लावली नसेल, त्यामध्ये तरी सुद्धा काही नाही, आपण सी लँग्वेज सुद्धा कन्सेप्ट, बेसिक कन्सेप्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये घेऊया. टेन्शन घेऊ नका. जरी तुम्ही सी लँग्वेज शिकली नसेल तर DSU मध्ये तुम्हाला सी लँग्वेज सुद्धा येऊन जाईल आणि डेटा स्ट्रक्चर सुद्धा येऊन जाईल. याचं मी काळजी घेतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. बिगिनर लेवल पासून शिकवतो तुम्हाला, याची काळजी तुम्ही घेऊ नका. सी काय राहतो ते समजणार आधी, आणि त्यानंतरच डाटा स्ट्रक्चर युझिंग सी तुम्हाला समजून सांगणार मी. ज्या विद्यार्थ्यांनी सीचे क्लासेस केले नव्हते त्यांच्यासाठी आता ही गोल्डन चान्स आहे. सीचे क्लासेस आता सुद्धा अवेलेबल आहेत आपल्या पीजीटेक अकॅडमीवरती. प्लेलिस्ट आहे, सी लँग्वेजची प्लेलिस्ट आहे पीजीटेक अकॅडमीवरती. फ्रीली मी सगळे MSBTचे सर्व शिकलेले आहेत, आणि गेल्या वेळेस मी नोट्स सुद्धा फ्रीली तुम्हाला देऊन टाकले होते. सर्व विद्यार्थ्यांना नोट्स मी फ्रीली अवेलेबल करून दिले. तर याबारीच मी तुम्हाला पेड दिलेले आहेत आणि 29 रुपीज दिलेले आहेत. मित्रांनो 29 रुपीज मध्ये पहा, मी लेक्चर तर फ्री मध्ये अपलोड करत आहे युट्यूब वरती, फक्त नोट्सचे चार्जेस घेत आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण कोर्स कितीला पडत आहे? 29 रुपीजलाच पडत आहे. तर नोट्सचे चार्जेस म्हणून घेत आहे मी. बाकीचे लेक्चर्स तर फ्रीली अपलोड करत आहे. फक्त मित्रांनो लेक्चर्स तर सर्वजणांना पाहता येणार, फक्त नोट्स तुमच्या आहेत का, जे की मी ज्यांनी मला पे करतील त्या नोट्ससाठी, त्यांनाच मी तुम्हाला त्या नोट्स शेअर करणार आहे. त्याची काळजी तुम्ही करा. आणि वेळोवेळी ऑफिशियल नोट झाल्या, मी जेव्हा पहिला युनिट शिकला, आता समजा मी हा युनिट शिकविला, कोणता? इंट्रोडक्शन टू डेटा स्ट्रक्चर, हा युनिट शिकविला. जेव्हा मी हा युनिट ऑफिशियल करीन, तेव्हाच मी तुम्हाला त्या नोट्स देणार आहे. आणि त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठे भेटेल, ऑफिशियल झालाय का नाही? व्हॉट्सअप चॅनलवरती डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा, त्याच्यावरती तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन भेटून जाईल. हो की तुम्हाला आजचा लेक्चर सर्व समजलं असेल. आणि C++ जर तुम्ही बघितलं नसेल तर ते बघून घ्या. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले फ्री कोचिंग क्लासेस पोहोचवा. होप की तुम्हाला आजचा लेक्चर समजला असेल. बाय बाय.